वुमेन्स वन डे वर्ल्ड कप 2025च्या फायनलमध्ये भारतीय रणरागिणींनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर भारतीय तिरंगा अभिमानाने झळकावला। याच आनंदाच्या वातावरणामध्ये खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी खेड यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला व भारतीय महिला संघाला शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नादगावकर, रहीम सईबोले, भालचंद्र उर्फ नंदू साळवी, रवींद्र नादगावकर, कुमार सर्वेश पवार हे उपस्थित होते। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर। 1983चा जसा पुरुषांनी वर्ल्ड कप जिंकला होता तसाच आनंद आज 2025ला भारतीय महिलांनी हा जो वर्ल्ड कप जिंकलेला आयसीसीचा वर्ल्ड कप याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे। तर ही प्रतियोगिता किंवा ही स्पर्धा आम्ही सातत्याने मॉनिटर करत होतो, बघत होतो। सेमीफायनलला भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला आम्ही सगळ्याच महिलांना खेळच्या घेऊन गेलो होतो आणि ती मॅच दाखवली होती। ती देखील अति चुरशीची मॅच आम्ही जिंकलो होतो। आम्हाला आशा होती की फायनलचं मॅच आम्ही जिंकू। त्याच पद्धतीने आजच्या आमच्या भारतीय महिलांनी तो इतिहास रचलेला आहे। साऊथ आफ्रिकेला संपूर्ण ऑल आउट करून त्या ठिकाणी जवळजवळ 60 रननी भारतीय संघ जिंकलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून आम्ही आज दिवाळी या ठिकाणी साजरी करत आहोत। आज तुळशीची लग्न आहेत, तुळशीची लग्न संध्याकाळी लागली, पण त्याचा खरा आनंद आता संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर या ठिकाणी घेतलेला आहोत आणि आम्हाला प्रचंड आनंद आहे। आणि भारतीय महिला टीमला आम्ही खेडवासियांच्या वतीनं, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। भारत माता की जय।